गाईज स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत. जसं की मी पडता पडता वाचलो, ती सामना हारता हारता वाचले, ती रडता रडता वाचली किंवा मी जवळ तुझं नाव विसरलं होतं. ही जी सगळी सेंटेन्स आहेत ही तर आपण डेली यूज मध्ये बोलतोच. पण प्रॉब्लेम काय होतो, इथे जे आहे पडता पडता, हरता हरता किंवा जवळ हे जे वर्ड्स आलेले आहेत या सेंटेन्स मध्ये, यासाठी इंग्लिशमध्ये सेंटेन्स आपण बनवायचं तरी कसं, हा प्रॉब्लेम होतो. गाईज हाच प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि अशा प्रकारची सेंटेन्स पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह सगळी सेंटेन्स आपण बघणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. पहिल्यांदा बघा ही सेंटेन्स बनवायची कशी. जसं की इथे आहे मी पडता पडता वाचले. आता हे सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला एका फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे. ही आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. इथं जे पडता पडता आलं आहे, हे जे सेंटेन्स तुम्ही अशाही पद्धतीने बोलू शकता, मी जवळ पडले होते. मराठीमध्ये आपण असंच बोलतो, मी जवळ पडले होते किंवा मी पडता पडता वाचलो. दोन्हीचाही मीनिंग एकच आहे, फक्त कोणी जवळ म्हणतं तर कोणी पडता पडता. यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट या वर्डचा यूज करायचा आहे. ऑलमोस्ट याचा मीनिंग काय होतो, पास्ट मध्ये काहीतरी होणार होतं पण झालं नाही. पास्ट मध्ये काहीतरी होणार होतं पण ते झालं नाही. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट होता होता वाचली, अशा मिनिंगने इथे ऑलमोस्टचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता याचं स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस ऑलमोस्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट इथे तुम्हाला घ्यायचं आहे. इथे ऑलमोस्ट घेणं गरजेचं आहे. क्लिअर. आणि वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचा आहे, कारण हे जी सेंटेन्स आहे ही सेंटेन्स कशी असणार आहे, पास्ट मध्ये एखादी गोष्ट होता होता वाचली या सेन्सची सेंटेन्स असणार आहेत. म्हणून इथे वर्बचं सेकंड फॉर्म घेणं तुम्हाला गरजेचं आहे. आता आपण सेंटेन्स बघूया. मी पडता पडता वाचलो किंवा मी जवळ पडले होते. हे सेंटेन्स बनवायचं आहे. आता इथे बघा, इथे जर हे जर सेंटेन्स मध्ये पडता पडता आलं, जवळ किंवा पडता पडता हे जर वर्ड्स आले नसते, मी पडले होते, तुम्ही सेंटेन्स सिम्पली काय बनवलं असतं, आय फेल डाऊन. आय फेल डाऊन हे झालं सिंपल सेंटेन्स. पण आपण इथे काय म्हणतोय की मी जवळ पडता पडता, मी जवळ पडली होती किंवा मी पडता पडता वाचली. म्हणून इथे हा सेन्स येण्यासाठी तुम्हाला इथे ऑलमोस्ट घ्यायचा आहे. आपलं सेंटेन्स काय होईल मग, आय ऑलमोस्ट फेल डाऊन. आय ऑलमोस्ट फेल डाऊन. आय होप लक्षात आलेलं असेल. ते जवळ सामना हरले होते किंवा ते सामना हारता हारता वाचले. दे ऑलमोस्ट लॉस्ट द मॅच. दे ऑलमोस्ट लॉस्ट द मॅच. इथे बघा, जर तुम्ही विदाऊट ऑलमोस्ट घेऊन जर सेंटेन्स बनवलं तर ते सिंपल सेंटेन्स होईल. त्याच्यामध्ये असं कोणताही सेन्स येणार नाही किंवा पास्ट मध्ये एखादी गोष्ट घडता झाली नाही, असं नाही होणार आहे. म्हणून तुम्हाला ऑलमोस्ट इथे घ्यायचं आहे. विदाऊट ऑलमोस्ट हे सेंटेन्स होणार नाही. मी जवळ तुझं नाव विसरले होते. आय ऑलमोस्ट फॉरगॉट युअर नेम. आय ऑलमोस्ट फॉरगॉट युअर नेम. क्लिअर झालं इथपर्यंत. पॉझिटिव्ह सेंटेन्स तुमच्या लक्षात आली, ऑलमोस्ट घेऊन बनवायची आहेत. पण एक सांगा मला, हेच जर सेंटेन्स असं असतं, मी जवळ तुझं नाव विसरले नव्हते, म्हणजे मी तुझं नाव विसरता वाचले, सिम्पली तुम्ही असं म्हणू शकता. किंवा मी जवळ तुझं नाव विसरले नव्हते. हे जे सेंटेन्स आहे तुम्हाला, हे काय झालं, नेगेटिव्ह सेंटेन्स झालं. म्हणजे ह्या सेंटेन्स मध्ये नॉट येणार आहे. जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्सचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो, तिथे तुम्हाला डिड नॉटचा यूज करायचा आहे. बरोबर. टेन्स मध्ये आपण शिकलो आहे. डिड नॉटचा यूज केल्यानंतर जे वर्बचं जिथे आपण सेकंड फॉर्मचा यूज करत होतो, तिथे तुम्हाला डिड नॉट घेतल्यानंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे. क्लिअर. याचं स्ट्रक्चर काय होईल मग, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस ऑलमोस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये वर्बचं सेकंड फॉर्म आणि नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म, कारण इथे डिड आला आहे म्हणून. क्लिअर. आपलं सेंटेन्स काय होईल, ऍज अ फॉर्म्युला, आय डिड नॉट ऑलमोस्ट फॉरगेट युअर नेम. आय डिड नॉट ऑलमोस्ट फॉरगेट युअर नेम. आय डिड नॉट ऑलमोस्ट फॉरगेट युअर नेम. क्लिअर. ती जवळ पडली नव्हती.
शी डिड नॉट ऑलमोस्ट फॉल डाऊन. शी डिड नॉट ऑलमोस्ट फॉल डाऊन. ते जवळजवळ सामना हारले नव्हते. दे डिड नॉट ऑलमोस्ट लूज द मॅच. दे डिड नॉट ऑलमोस्ट लूज द मॅच. क्लिअर? इथं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म माहीत असणं तुम्हाला नीडेड आहे. जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती जा, तिथे खूप सारे व्हिडिओज आहेत, तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म लक्षात येतील. क्लिअर? ती जवळजवळ पडली होती का, किंवा ती पडता पडता वाचली का? आता हे जे सेंटेन्स आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल की या सेंटेन्स मध्ये तुम्ही काय करताय, क्वेश्चन करताय. क्वेश्चन करणारं आपलं सेंटेन्स कोणतं असतं? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर? आता अशी सेंटेन्स कशी बनवायची बघा. जनरली आपण काय करतो, अशी जे इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन असणारी जी सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहितो. बरोबर? हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे ऑलमोस्ट. ऑलमोस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे आपलं, आणि या स्ट्रक्चर वाईज तुम्हाला हे सेंटेन्स बनवायचं आहे. फक्त इथे जो चेंज होत आहे तो कुठे होत आहे, जिथे तुम्ही डिड हे ऍज अ हेल्पिंग वर्ब म्हणून सब्जेक्टच्या नंतर घेत होतात, इथं फक्त तुम्हाला जे डिड आहे, जे हेल्पिंग वर्ब आहे ते तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं आहे. सेंटेन्स काय होईल? डिड सी ऑलमोस्ट फॉल डाऊन. डिड सी ऑलमोस्ट फॉल डाऊन. त्याने जवळजवळ काच फोडली होती. ही ऑलमोस्ट ब्रोक द ग्लास. ही ऑलमोस्ट ब्रोक द ग्लास. हे कोणतं आहे? पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्याने जवळजवळ काच फोडली नव्हती. ही डिड नॉट ब्रेक द ग्लास. ही डिड नॉट ब्रेक द ग्लास. हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याने जवळजवळ काच फोडली होती का? डिड ही ऑलमोस्ट ब्रेक द ग्लास. डिड ही ऑलमोस्ट ब्रेक द ग्लास. एकाच सेंटेन्सचं एक सेंटेन्स घेऊन त्याचं आपण पॉझिटिव्ह बनवलं, नेगेटिव्ह बनवलं आणि इंटरोगेटिव्ह बनवलं. हे तुमचं पूर्णपणे क्लिअर, तुम्हाला तुमचे सगळे डाऊट क्लिअर होण्यासाठी हे सेंटेन्स आपण घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मधलं डिफरन्स लक्षात येईल. क्लिअर झालं? चला पुढे. आपण जवळजवळ उशिरा पोहोचलो होतो. वी ऑलमोस्ट रीच्ड लेट. वी ऑलमोस्ट रीच्ड लेट. ती जवळजवळ रडली होती. शी ऑलमोस्ट क्राईड. शी ऑलमोस्ट क्राईड. त्याने जवळजवळ गाडीला धडक दिली नव्हती. ही डिड नॉट ऑलमोस्ट हिट द कार. ही डिड नॉट ऑलमोस्ट हिट द कार. ही डिड नॉट ऑलमोस्ट हिट द कार. तू जवळजवळ माझे नाव विसरली होती का? क्वेश्चन. डिड यू ऑलमोस्ट फॉरगेट माय नेम. डिड यू ऑलमोस्ट फॉरगेट माय नेम. क्लिअर झालं इथपर्यंत तुम्हाला? आता तुम्ही याचे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकणार आहात. जर तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तर सब्जेक्ट प्लस ऑलमोस्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्मचा यूज करा. हे नेगेटिव्ह बनवायचं असेल सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस ऑलमोस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आणि जर क्वेश्चन विचारायचं असेल, इंटरोगेटिव्ह असेल तर डिड प्लस सब्जेक्ट प्लस ऑलमोस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. गाईज, यावरचे जे प्रॅक्टिस सेंटेन्स राहतील ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस करता येईल. आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असेल आणि अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईज, यावरती जर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटन मध्ये जो व्हिडिओ आहे याच सेंटेन्सशी रिलेटेड आहे, पण इथे ऑलमोस्टच्या जागी तुम्हाला दुसऱ्या एका फ्रेजल वर्बचा यूज करायचा मी तिथे सांगितलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता.